1879 नोबल प्रश्निकेराचा 12 डिसेंबर 1911 रोजी लॉर्ड हार्डिंजने दिल्ली येथे भरविलेल्या दरबारात पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केली. होमरूल चळवळ. ॲनी बेझंट या जन्माने आयरिश होत्या. 1893 पासून त्या भारतात राहत होत्या. त्यांनी थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून समाजकार्य करण्यास सुरुवात केली होती. 1914 साली त्या काँग्रेसमध्ये आल्या होत्या. 1916 साली लोकमान्य टिळकांच्या मदतीने भारतात मद्रास प्रांत मध्ये त्यांनी होमरूल लीग चळवळीची सुरुवात केली. मद्रास प्रांतातील अड्यार या ठिकाणी त्यांनी होमरूल लीगची शाखा स्थापन केली. होमरूल लीग म्हणजे स्वशासन किंवा स्वराज्य होय. ॲनी बेझंटनी 2 जानेवारी 1914 रोजी दी कॉमनवेल्थ हे साप्ताहिक सुरू केले होते. महाराष्ट्रात होमरूल लीग चळवळीची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली होती. एप्रिल 1916 होमरूल चळवळीची सुरुवात सर्वप्रथम आयर्लंड या देशामध्ये झाली होती. होमरूल लीग संघटनेचे सचिव जॉर्ज अरुंडेल हे होते. जालियनवाला बाग हत्याकांड. ब्रिटिशांनी भारतातील जनतेचा असंतोष दडपून टाकण्यासाठी 1919 मध्ये रौलेट कायदा पास केला. रौलेट कायद्यालाच काळा कायदा असे म्हणतात. रौलेट कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीस विनाचौकशी विनाखटला तुरुंगात टाकता येत होते. या कायद्याच्या विरोधात महात्मा गांधींनी देशव्यापी आंदोलन सुरू केले. हे रौलेट कायद्याविरोधी आंदोलन महात्मा गांधीचे पहिले राष्ट्रीय पातळीचे आंदोलन ठरले. डॉक्टर सत्यपाल व डॉक्टर सैफुद्दीन किचलू या नेत्यांना अटक केल्यामुळे त्याचा निषेध म्हणून अमृतसरच्या जालियनवाला बागेत तेथील जनतेने 13 एप्रिल 1919 रोजी निषेध सभा भरविली होती. या सभेत जनरल डायर या इंग्रज अधिकाऱ्याने कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबाराचा आदेश दिला. या गोळीबारात हजारो लोक मृत्युमुखी पडले. या हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी कैसर-ए-हिंद रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी ब्रिटिशांना परत केली. जमनालाल बजाज यांनी राव बहादूर ही पदवी परत केली. या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिशांनी हंटर आयोग नेमला होता. खिलाफत चळवळ. तुर्कस्थानचा खलिफा हा सर्व जगातील मुस्लिमांचा धर्मप्रमुख मानला जात होता. पहिल्या महायुद्धात 2 गट होते. एक गट इंग्लंड, फ्रान्स, रशिया, दुसरा गट जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, तुर्कस्थान जर्मनीच्या गटात सामील झाला. परंतु प्रथम महायुद्धात जर्मनीच्या गटाचा पराभव झाला. विजयी राष्ट्रांनी पराभूत राष्ट्रावर अपमानित तह लादले. तुर्कस्थानावरही असाच तह लादण्यात आला. तेथील खलिफाला माझे 380 हाकलून देण्यात आले. तुर्की साम्राज्य युरोपीय राष्ट्रांनी आपापसात वाटून घेतले. त्याविरोधात भारतीय मुस्लिमांनी आवाज उठवला. ब्रिटिशांनी तुर्कस्थानावर लादलेला अपमानित तह रद्द करावा अशा स्वरूपाच्या मागण्या त्यांनी भारतातील ब्रिटिश सरकारला केल्या. शौकत अली व मोहम्मद अली यांनी 1919 मध्ये खिलाफत कमिटीची स्थापना केली. मौलाना अबुल कलाम आझाद, हसरत मोहनी, हकीम अजमल खान इत्यादी मुस्लिम नेते किंवा समिती होते. सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष करताच या कमिटीने देशभर सरकार विरोधात खिलाफत चळवळ सुरू केली. खिलाफतचा अर्थ सरकारला असहकार्य करणे. खिलाफत कमिटीच्या या मागणीस राष्ट्रसभेने मग गांधीच्या नेतृत्वाखाली आपला पूर्ण पाठिंबा दिला. भारतातील मुस्लिमांची खिलाफत चळवळ न्याय असल्याचे गांधीजींनी घोषित केले. मग गांधींनी खिलाफत चळवळीस दिलेला पाठिंबा पाहून मुस्लिमांना आनंद झाला. दिल्ली येथे नोव्हेंबर 1919 मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद भरवण्यात आली. त्या परिषदेचे अध्यक्ष म गांधी होते. पुढे याच चळवळीच्या काळात असहकार चळवळ सुरू झाली. 1922च्या चौरीचौरा घटनेमुळे म गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली. तेव्हा त्याचबरोबर मुस्लिमांची खिलाफत चळवळ ही समाप्त झाली. असहकार आंदोलन. 1920च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय हे होते. या अधिवेशनामध्ये सप्टेंबर 1920 मध्ये असहकार आंदोलनाचा ठराव पास करण्यात आला आणि असहकार चळवळ सुरू करण्यात आली.
यामध्ये पहिल्या महायुद्धाने वाढलेली महागाई, व्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेल्या मर्यादा, यामुळे इंग्रजाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला. भारतीय जनतेने सरकारी नोकऱ्या व पदव्यांचा त्याग केला. परदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा स्वीकार करण्यात आला. 1921 मध्ये ब्रिटिश राजपुत्र प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीवेळी भारतात संप करण्यात आला. 5 फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूरजवळ चौरी चौरा या ठिकाणी पोलीस चौकीला लावलेल्या आगीत 22 पोलीस व एक अधिकारी मरण पावले. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे 12 फेब्रुवारी 1922 रोजी आंदोलन मागे घेतले. 10 मार्च 1922 मध्ये गांधीजींना आंदोलन भडकविल्याच्या कारणावरून ब्रिटिश सरकारने अटक करून 6 वर्षाची शिक्षा दिली. स्वराज्य पक्ष व कामगिरी. असहकार चळवळ स्थगित केल्यामुळे काँग्रेसचे काही नेते गांधींवर नाराज झाले. गांधीवर ते आरोप करू लागले. मार्च 1922 मध्ये गांधीजींना सरकारने अटक केली व 6 वर्षाची शिक्षा दिली. काँग्रेसचे कार्य काही काळापुरते मंदावले. काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटले 1923च्या केंद्रीय कायदेमंडळाच्या निवडणुका लढवाव्या व कायदेमंडळात प्रवेश करून सरकारची अडवणूक करावी. वरील मताच्या नेत्यामध्ये मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास हे अग्रस्थानी होते, तर सुभाषचंद्र बोस, अजमल खान याच विचाराचे होते. यांना फेरवादी असे पण म्हणतात. तर काही नेत्यांचे म्हणणे असे होते की हे कार्य काँग्रेसच्या उद्दिष्टाला धरून नाही. असहकार चळवळीत ठरवण्यात आलेल्या कायदेमंडळावर बहिष्कार याला तर्कसंगत नाही. त्यांचा वरील गोष्टीस विरोध होता, म्हणून त्यांना नाफेरवादी असे म्हणतात. त्यात गांधीजी, राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, डॉक्टर अन्सारी, अय्यंगारी नेत्यांचा समावेश होता. मार्च 1923 मध्ये अलाहाबाद येथे चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. उद्दिष्ट होते कायदेमंडळात जाऊन सरकारची अडवणूक करणे. 1919च्या कायद्यानुसार 1923 साली निवडणुका झाल्या. निवडणुकात भाग घेऊन स्वराज्य पक्षाने 145 सभासदांच्या केंद्रीय कायदेमंडळात 48 जागा जिंकल्या. 1925 मध्ये चित्तरंजन दास यांचे निधन झाले व स्वराज्य पक्षाला उतरती कळा लागली. 1926च्या काळात पुन्हा स्वराज्य पक्षात फूट पडली. पुढे सायमन कमिशन विरोधात काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेत स्वराज्यवादी सामील झाले. स्वराज्यवादी पुढे काँग्रेसमध्ये तर काही स्वतंत्र पक्षात गेले. स्वराज्य पक्ष लयास गेला. MCAT मुडीमन समिती 8 फेब्रुवारी 1924 रोजी स्वराज्यवाद्यांनी केंद्रीय कायदेमंडळात एक ठराव मांडला, तो पास केला. त्यात सरकारला 1919च्या कायद्यात बदल करण्याचे सांगण्यात आले. सरकारने सर अलेक्झांडर मुडीमन या गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली 1919च्या कायद्यासंबंधी चौकशी करण्यासाठी 1924वा समिती नेमली. समितीत सरकारी सदस्यांचे बहुमत होते, तर तेजबहादूर सप्रू, बॅ. जीना, रॅ. परांजपे यांसारखे भारतीय सभासद होते. या समितीने 1919च्या कायद्यानुसार प्रांतातील द्विदल राज्यपद्धती सुरू ठेवण्याचे व रॉयल कमिशन नियुक्त करून कायद्याच्या परीक्षणावे काम सरकारने करावे असे सांगितले. सायमन कमिशन 1919च्या कायद्याने भारताला मर्यादित संसदीय प्रकारच्या सुधारणा मिळाल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी कितपर्यंत झाली हे पाहण्यासाठी सरकार 10 वर्षांनी एक कमिशन नियुक्त करणार होते, परंतु सरकारने 2 वर्ष आधीच 8 नोव्हेंबर 1927 रोजी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती नेमली. सायमन कमिशनमधील सर्व सदस्य एकजात गोरे म्हणजे इंग्रज होते. या समितीत एकही भारतीय सभासद नव्हता, म्हणून काँग्रेस, मुस्लिम लीग व इतर संघटनांनी, पक्षांनी या कमिशनवर बहिष्कार घातला. सायमन कमिशन सदस्य 3 फेब्रुवारी 1928 रोजी मुंबईत आले. त्या विरोधात मुंबईत कडकडीत हरताळ पाळण्यात आला. ज्या ज्या ठिकाणी कमिशन गेले त्या ठिकाणी हरताळ पाळून मिरवणुका काढण्यात आल्या. सायमन परत जा अशा घोषणा देण्यात आल्या.
381 सरकारने मिरवणुकांवर व निदर्शकांवर लाठीमार, अश्रुधूर, गोळीबार करून चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. लाहोर येथे सायमन कमिशन गेले असता तेथील कमिशन विरोधी निघालेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्या मिरवणुकीचे नेतृत्व करणारे नेते लाला लजपतराय पोलिसांच्या लाठीमाराने जबर जखमी झाले व पुढे त्यातच त्यांचे निधन झाले. सायमन कमिशनने 1928 व 1929 मध्ये भारताला 2 वेळा भेट दिली. सायमन कमिशनने मे 1930 मध्ये आपला अहवाल ब्रिटिश संसदेत सादर केला. प्रांतामधील द्विदल राज्यपद्धती रद्द करण्यात यावी, अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात यावे, 10 ते 15% लोकांनाच मताधिकार असावा, जातीय मतदारसंघ व राखीव मतदारसंघ चालू राहावे, केंद्रात संघराज्यात्मक कायदेमंडळ स्थापन करावे, भारतापासून ब्रह्मदेश वेगळा करावा, मुंबईपासून सिंध वेगळा करावा ही महत्त्वाच्या शिफारशी सायमन कमिशनने सरकारला केल्या होत्या. रफार्श नेहरू अहवाल. भारतात सायमन कमिशन विरोधात वातावरण तप्त होते. ठिकठिकाणी मोर्चे, सभा, मिरवणुका, आंदोलने, लाठीमार, अश्रुधूर, गोळीबार ही घटना घडत होत्या. त्यावेळी भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड याने कमिशनचे समर्थन केले. तसेच बर्कनहेड याने सर्व भारतीय नेत्यांना आवाहन केले की भारतीय सर्व राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारताची भावी घटना कशी असावी हे ठरवावे. तसेच एकमताने मसुदा तयार करून सरकारला सादर करावा. सरकार तो मसुदा पार्लमेंटकडे पाठवेल. डॉक्टर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे 1928 रोजी सर्वपक्षीय परिषद मुंबईत भरविण्यात आली. भारताची भावी घटना कोणत्या प्रकारची असावी हे ठरवण्यासाठी मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली. सर तेजबहादूर सप्पू, सर अली इमाम, बापूसाहेब अणे, सुभाषचंद्र बोस ही व्यक्ती या समितीचे सदस्य होते. नेहरू समितीने आपला अहवाल 28 ऑगस्ट 1928 रोजी लखनौ येथे भरलेल्या सर्वपक्षीय परिषदेत सादर केला. हा अहवाल नेहरू अहवाल किंवा नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो. हा अहवाल सर्वपक्षीय परिषदेने स्वीकारला, परंतु मुस्लिम लीगचे नेते जिना यांनी आपले अहवालाविरोधी मत नोंदवले. नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे डिसेंबर 1928 मध्ये सर्वपक्षीय सभा भरली. तेव्हा जिनांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या, त्या सर्व फेटाळण्यात आल्या. प्रमुख शिफारशी: 1. भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य मिळावे. भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्तता मिळेल. विषयांची वाटणी केंद्र व राज्यांत करण्यात येईल. 2. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल. 3. अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण करण्यात येईल. अल्पसंख्याकांना राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावे. 4. सिंध हा मुंबईपासून स्वतंत्र प्रांत करण्यात यावा. तीनशे 81 कार श 4 टी 5 भारतीय जनतेला जन्मतः मूलभूत हक्क घटनेत दिले जातील. 1. जिनांचे 14 मुद्दे 1929. नेहरू अहवालास महम्मद अली जिना यांनी विरोध केला. मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघांना नेहरू अहवालात विरोध करण्यात आला होता हे त्यांना मान्य नव्हते. 1929 मध्ये जिनाच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे मुस्लिम लीगचे खास अधिवेशन भरवण्यात आले. जिनांच्या मते मुस्लिमांचे हक्क सुरक्षित पाहिजे. लीगच्या अधिवेशनात त्यांनी आपले राजकीय तत्वज्ञान त्यांच्या प्रसिद्ध 14 मुद्द्यात सांगितले. जिनांचे 14 मुद्दे: भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असावी. शेषाधिकार प्रांताकडे असावे. 2. सर्व कायदेमंडळात व प्रातिनिधिक संस्थांत अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे. 3. केंद्रीय कायदेमंडळात मुस्लिमांसाठी 1/3 जागा मिळाव्या. 4.
कोणत्याही समाजाला स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करून संयुक्त मतदारसंघ स्वीकारण्याचा अधिकार असावा. 5. केंद्रीय कायदेमंडळाची पुनर्रचना करताना प्रांतीय कायदेमंडळाची संमती आवश्यक असावी. 6. केंद्रीय व प्रांतीय मंत्रिमंडळात 1/3 सदस्य मुस्लिम असावे. 7. मुस्लिम भाषा, संस्कृती, शिक्षण, संस्थांचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक तरतुदी असाव्या. 8. केंद्राच्या, राज्यांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात मुस्लिमांना योग्य प्रमाणात नोकऱ्या असाव्या. 9. बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांतात इतर प्रांताप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्या. 10. मुंबई प्रांतापासून सिंध प्रांत वेगळा करण्यात यावा. 11. सर्व प्रांतांना सारखी स्वायत्तता मिळावी. 12. एखाद्या कायदेमंडळात किंवा प्रातिनिधिक संस्थांत एखाद्या समाजाविषयी ठराव पास होत असताना त्या समाजातील 3/4 सदस्यांनी जर त्या ठरावाला विरोध केला तर तो ठराव पास केला जाऊ नये. 13. सर्व समाजांना आपल्या धर्माचा प्रचार, आचरण व धार्मिक शिक्षण घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असावे. 14. बंगाल, पंजाब आणि वायव्य सरहद्द प्रांत यांची पुनर्रचना करताना मुस्लिम मताधिक्य नष्ट होऊ नये. सविनय कायदेभंग 1930. गांधीजींनी पश्चिम किनाऱ्यावरील दांडी येथे मिठावर लादलेल्या करासंबंधीच्या कायद्याचा भंग करून सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचे जाहीर केले. मीठ ही जीवनावश्यक वस्तू असून ती समुद्राच्या मोफत मिळणाऱ्या पाण्यापासून तयार केली जाते. त्यावर कोणत्याही प्रकारचे कर लादले जाऊ नयेत, असे गांधीजींना वाटत होते. ब्रिटिशांनी त्यावरही कर लावल्यामुळे गरिबातील गरिबावरही अन्याय होऊ लागला. या अन्यायी कराविरुद्ध सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्यात आली. संपूर्ण वेळ बनावटग्रा 3 दिवस. यामध्ये मीठ व तत्सम अन्यायी कायद्याचा भंग करणे, शेतसारा आणि अन्य सरकारी कर न भरणे, परदेशी मालावर बहिष्कार, सामुदायिक संप, हरताळ, निदर्शने आयोजित करणे. याच पद्धतीने सविनय कायदेभंग चळवळीचाच एक भाग म्हणून 12 मार्च 1930 मध्ये दांडी यात्रेला सुरुवात केली. महात्मा गांधींनी साबरमती येथून दांडी यात्रेला सुरुवात केली. त्यांच्यासोबत 78 अनुयायी सहभागी होते. महात्मा गांधी 5 एप्रिल रोजी दांडी येथे पोहोचले व 6 एप्रिल रोजी त्यांनी मिठाचा कायदा मोडून सविनय कायदेभंगाला सुरुवात केली. दांडी यात्रेत महात्मा गांधी यांनी 384 किलोमीटर अंतर कापले. महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहानंतर संपूर्ण देशात सविनय कायदेभंग चळवळ जोमात सुरू झाली. गुजरातमध्ये कर न भरण्याची चळवळ, धारासणा येथे मिठाचा सत्याग्रह, महाराष्ट्रात साताऱ्यातील बिळाशी येथे जंगल सत्याग्रह, तसेच वडाळा येथे मीठ सत्याग्रह इत्यादी चळवळी ठिकठिकाणी जनतेने सुरू केल्या. या चळवळीचे गांभीर्य पाहून व्हाईसराय आयर्विनने महात्मा गांधीस बोलणी करण्यास बोलाविले. 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन यांच्यात करार झाला आणि सविनय कायदेभंग चळवळ स्थगित करण्यात आली. गोलमेज परिषदा 12 नोव्हेंबर 1930 ते 13 जानेवारी 1931 दरम्यान लंडन येथे पहिली गोलमेज परिषद पार पाडली. या परिषदेचे अध्यक्ष ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड तर व्हाईसराय लॉर्ड आयर्विन होते. दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931 लंडन येथे पार पडली. या परिषदेच्या वेळी अध्यक्ष पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड तर व्हाईसराय विलिंग्डन होते. गांधी आयर्विन करारानुसार महात्मा गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेतला. या परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी तर जीना यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. महात्मा गांधीने स्वतंत्र मतदारसंघास विरोध केला. महात्मा गांधीच्या संपूर्ण स्वराज्याच्या मागणीला सरकारने नकार दिला. तसेच घटनात्मक प्रश्नावरही भारतीय प्रतिनिधींमध्ये एकमत न होऊ शकल्यामुळे महात्मा गांधी 28 डिसेंबर 1931 रोजी भारतात परतले.
16 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. अस्पृश्यांना मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, युरोपियन यांच्याप्रमाणे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. महात्मा गांधीने अस्पृश्यांना दिलेल्या स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्णयाविरुद्ध पुणे येथील येरवडा तुरुंगात 20 सप्टेंबर 1932 रोजी आमरण उपोषण सुरू केले. देशहित लक्षात घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी महात्मा गांधी यांच्याशी 24 सप्टेंबर 1932 मध्ये येरवडा करार केला. या करारास पुणे किंवा ऐक्य करार असे म्हणतात. या करारानुसार दलितांना 148 राखीव जागा देण्यात आल्या. तिसरी गोलमेज परिषद 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932 या कालावधीत पार पडली. पहिल्या व तिसऱ्या परिषदेत काँग्रेसचे प्रतिनिधी हजर नव्हते. डॉक्टर आंबेडकर तिन्ही परिषदेत हजर होते. 1937 च्या निवडणुका. ब्रिटिश सरकारने जानेवारी-फेब्रुवारी 1937 प्रांतीय निवडणुका घेतल्या. गांधीजींनीही प्रांतिक सरकारचा एक प्रयोग म्हणून निवडणुकीत भाग घेण्यास संमती दर्शविली. या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. मद्रास, मुंबई, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, बिहार, ओरिसाई प्रांतात काँग्रेसला बहुमत मिळाले. तर आसाम व वायव्य सरहद्द प्रांत येथे सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच होता. वरील 8 प्रांतात काँग्रेसने आपले मंत्रिमंडळ बनवले. पंजाबमध्ये मुस्लिम लीग आणि युनियनिस्ट पक्षाचे संयुक्त सरकार निर्माण केले गेले. बंगालमध्ये मुस्लिम लीग व कृषक पक्षाचे संयुक्त सरकार होते. सिंधमध्ये काँग्रेसेतर पक्षाचे आघाडी सरकार अस्तित्वात आले. 3 सप्टेंबर 1939 रोजी दुसऱ्या महायुद्धाला जगात सुरुवात झाली. इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध घोषणा केली. व्हायसरॉय लिनलिथगोनेही कोणालाही न विचारता भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरल्याचे घोषित केले. भारतीयांना न विचारता सरकारने हा निर्णय घेतला तो काँग्रेसलाही आवडला नाही, म्हणून काँग्रेसच्या आदेशान्वये काँग्रेस प्रांतीय मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. वैयक्तिक सत्याग्रह 1940. 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. तत्कालीन व्हायसरॉय लिनलिथगो यांनी इंग्लंडच्या बाजूने भारत युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत आहोत असा दावा इंग्लंडने केला होता. तो दावा खरा असल्यास इंग्लंडने भारताला स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. या मागणीस पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिला. राष्ट्रीय सभेच्या मागण्यांकडे ब्रिटिश सरकार सातत्याने दुर्लक्ष करत होते. यामुळे राष्ट्रीय सभेने युद्धविरोधी प्रचार करण्याचे ठरविले. त्यासाठी एकेका व्यक्तीने कायदेभंग करावा असा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये पहिले वैयक्तिक सत्याग्रही नेते विनोबा भावे, दुसरे प. नेहरू, तिसरे सरदार पटेल, चौथे मौलाना आझाद हे होते. क्रिप्स योजना मार्च 1942. अमेरिकेसारख्या मित्रराष्ट्राचा दबाव, ब्रिटिश पार्लमेंटमधील काही सभासदांची मागणी, भारतीय नेत्यांचे व जनतेचे सहकार्य मिळविणे तसेच भारताची भावी घटना ठरवण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल याने ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य आणि ब्रिटिश वॉर कॅबिनेट सदस्य तसेच प्रसिद्ध समाजवादी नेते स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भारतात मार्च 1942 मध्ये पाठवले. आपल्या योजनेचा मसुदा त्यांनी 29 मार्च 1942 रोजी घोषित केला. त्याआधी त्यांनी गव्हर्नर जनरल, प्रांतीय गव्हर्नर, पक्ष, संघटना, नेतेईच्या भेटी घेतल्या होत्या. महत्वाची कलमे. 1. लवकरच भारतीय संघराज्याची स्थापना करण्यात येईल. भारताला वसाहतीचा दर्जा आणि अंतर्गत व परराष्ट्र संबंधात पूर्ण स्वातंत्र्य ब्रिटिश राष्ट्रकुटुंबातून बाहेरही पडता येईल किंवा मध्ये राहता येईल. 2. युद्ध संपताच घटना समिती स्थापन करण्यात येईल. प्रथम प्रांतिक कायदेमंडळाच्या व त्यांच्याकडून एकूण सदस्यांच्या 110 प्रमाणात घटना समितीच्या निवडणुका होतील. संस्थानेही आपले प्रतिनिधी घटना समितीत पाठवतील. 3.
ज्या प्रांतांना किंवा संस्थानांना ही घटना मान्य नसेल तर ती आपली स्वतंत्र घटना बनवू शकतील, त्यांचा दर्जा भारतीय संघराज्यासारखाच राहील. 4. घटना समिती तयार करेल ती योजना ब्रिटिश सरकार मान्य करेल. तह करताना भारतातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची व्यवस्था सरकार करेल. 5. युद्धकाळात भारताच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिश सरकारवरच राहील. संरक्षण खाते सोडून बाकी सर्व खाती हिंदी सभासदांकडे देण्यात येतील. काँग्रेस, मुस्लिम लीग यांनी ही योजना स्वीकारली नाही. गांधीजींनी तर लोकशाहीचे विडंबन करणाऱ्या या योजनेची दिवाळी निघालेल्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक अशी संभावना केली. चले जाव आंदोलन 1942. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदान क्रांती मैदान येथे राष्ट्रीय सभेचे, काँग्रेसचे अधिवेशन सुरू झाले. त्याचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब झाले. 8 ऑगस्ट 1942 रोजी नेहरूंनी मांडलेला छोडो भारत ठराव हा प्रचंड बहुमताने मंजूर झाला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. अशा प्रकारे गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे आवाहन केले. राजाजी योजना वजा 1944. मार्च 1944 मध्ये फाळणीची समस्या सोडवण्यासाठी गांधीजींचे एक हुशार सहकारी सी. राजगोपालाचारी यांनी एक योजना तयार केली. तीन. गांधीजींची मान्यता मिळून ती योजना जिनांकडे पाठवली, परंतु स्वतः गांधीजींनीही जिनासोबत चर्चा केल्यानंतरही जिनांनी ही योजना स्वीकारली नाही. परत गांधीजींवरच प्रश्नांचा भडीमार केला व ही योजना अपयशी ठरली. महत्वाची कलमे. 1. घटना निर्माण होण्याआधीची व्यवस्था म्हणून भारतात काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी मिळून हंगामी सरकार स्थापन करावे. 2. युद्ध संपताच वायव्य भारत आणि ईशान्य भारताच्या मुस्लिम बहुसंख्याक असलेल्या प्रांताच्या सीमा ठरविण्यासाठी समिती नेमावी. त्या प्रांतात सार्वमत घ्यावे व तेथील लोकांना भारतात राहायचे का पाकिस्तानात हे ठरवावे. 4. सार्वमताच्या वेळी प्रचार करण्याची समान संधी सर्व पक्षांना असावी. 5. वेगळे राष्ट्र निर्माण झाल्यास दोन्ही राष्ट्रात संरक्षण, व्यापार आणि दळणवळणी प्रश्नांच्या संदर्भात करार करण्यात येतील. 6. वरील अटी जर ब्रिटिश सत्तांतर करणार असतील तरच काँग्रेसवर बंधनकारक राहतील. 1. भुलाभाई देसाई, लियाकत अली योजना वजा 1945. प्रसिद्ध कायदेपंडित तसेच काँग्रेसचे मध्यवर्ती कायदे मंडळातील नेते भुलाभाई देसाई यांनी मुस्लिम लीगचे सरचिटणीस लियाकत अली यांच्याशी चर्चा करून जानेवारी 1945 मध्ये एक योजना प्रसिद्ध केली. विशेषतः ही गांधीजींनी स्वीकारली, परंतु मुस्लिम लीगचे सर्वेसर्वा महम्मद अली जिनांनी ही योजना स्वीकारली नाही. त्यांच्या मते लियाकत अलीला काँग्रेसशी समझोता करण्याचा अधिकारच नाही. प्रमुख तरतुदी. काँग्रेस व मुस्लिम लीग यांनी संमिश्र हंगामी सरकार स्थापन करावे. 2. हंगामी सरकारमध्ये काँग्रेस व मुस्लिम लीग यांचे समसमान प्रतिनिधी असावेत. 3. मंत्रिमंडळात अस्पृश्य शिखईंना सुद्धा प्रतिनिधित्व द्यावे. 4. 1. प्रांतातही काँग्रेस व मुस्लिम लीग यांनी संमिश्र सरकारे स्थापन करावी. वेवेल योजना 1945. भारतीय नेत्यांनी घटनात्मक पेच सोडविण्याचा प्रयत्न केला, पण मुस्लिम लीगच्या आडमुठपणामुळे तो यशस्वी झाला नाही. महायुद्धाचे पारडे जगामध्ये बदलले. जर्मनी पराभवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले. तरी आशियामध्ये जर्मनी मित्र जपानची अजूनही विजयी घोडदौड सुरू होती. जपान हा आग्नेय आशियातील राष्ट्रांना परास्त करत ब्रह्मदेशापर्यंत आला होता. आझाद हिंद सेनेच्या मदतीने त्यांनी भारतावर आक्रमण केले. जपान विरोधात युद्धात भारतीयांचे सहकार्य मिळावे म्हणून ब्रिटिश सरकारचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी व्हायसरॉय लॉर्ड वेवेलला इंग्लंडला बोलावून एक योजना दिली. ती योजना घेऊन व्हायसरॉय भारतात आले. 14 जून 1945 रोजी त्यांनी योजना जाहीर केली.
महत्त्वाच्या तरतुदी. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाची पुनर्रचना करण्यात येईल. गव्हर्नर जनरल व सरसेनापती सोडून सर्व सदस्य भारतीय असतील. त्यात हिंदू व मुस्लिम यांची संख्या समान राहील. अडतीस. 2. नवी घटना भारतीय लोकांनी तयार करावी. 3. जपान विरोधात सर्व भारतीयांनी सहकार्य करावे. 4. परराष्ट्र खात्यासहित सर्व खाती भारतीय लोकांकडे असतील. 5. कार्यकारी मंडळाच्या कारभारावर भारतमंत्री व गव्हर्नर जनरल यांचे नियंत्रण राहील. 6. सर्व पक्ष नेत्यांची परिषद व्हायसरॉय बोलावतील. त्यांच्यासोबत चर्चा करून केंद्रीय कार्यकारिणीकरिता सदस्य निवडतील. 7. या सर्व तरतुदी ब्रिटिश भारताबाबत असतील. त्यात संस्थानिकांचा समावेश असणार नाही. सिमला परिषद 1945. सर्व पक्ष नेत्याची घटनात्मक पेच सोडविण्यासाठी सिमला येथे 25 जून 1945 रोजी परिषद व्हायसरॉयने बोलावली. ही परिषद जुलै 14 पर्यंत सुरू होती. या परिषदेत ही मुस्लिम लीगचे नेते महम्मद अली जिना यांनी आडमुठपणाची भूमिका घेतली होती. जपान विरोधातील युद्धात सहकार्य करणे, कार्यकारी कौन्सिलची सदस्य संख्या मुस्लिम आणि हिंदू यांच्यात समसमान असणे, याबाबतीत सर्वांचे एकमत झाले. या बैठकीस ब्रिटिशांच्या 11 प्रांताचे आजी व माजी मुख्यमंत्री, काँग्रेस व मुस्लिम लीगचे अध्यक्ष व नेते, नॅशनॅलिस्ट पार्टी, शीख, हरिजन यांचे प्रतिनिधी हजर होते. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळातील मुस्लिम सदस्य फक्त मुस्लिम लीगच पाठवेल हा मुस्लिम लीगचा अधिकार काँग्रेस व गांधीजींना न आवडल्यामुळे परिषद यशस्वी झाली नाही. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळातील हिंदू सदस्यांची नावे काँग्रेसने तर मुस्लिम सदस्यांची नावे मुस्लिम लीगने सुचवावीत अशी जिनांनी भूमिका घेतली. गांधी व काँग्रेसचे सांगणे असे होते की काँग्रेस ही सर्व भारतीयांची संघटना आहे व ती सर्व जातींचे व धर्मांचे नेतृत्व करते. 14 जुलै 1945 रोजी व्हायसरॉय लॉर्ड वेवेल यांनी सिमला परिषद अयशस्वी झाल्याचे घोषित केले. त्रिमंत्री योजना कॅबिनेट मिशन वजा 1946. दुसरे महायुद्ध इंग्लंडने जिंकले. जुलै 1945 इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या. पंतप्रधान विन्स्टन चर्चिलचा हुजूर पक्ष पराभूत झाला आणि मजूर पक्ष सत्तेवर आला. पंतप्रधानपदी क्लेमेंट ॲटलीची नियुक्ती झाली. व्हायसरॉय लॉर्ड वेवेलने घोषित केल्याप्रमाणे सप्टेंबर 1945 मध्ये भारतात निवडणुका झाल्या. 11 प्रांतापैकी 7 प्रांतात काँग्रेसने सरकार बनवले. वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार बनवले. पंजाबमध्ये युनियनिस्ट पक्षाने तर फक्त बंगाल व सिंध प्रांतात मुस्लिम लीगने सरकार बनवले. मुस्लिमांच्या प्रांतीय 507 जागांपैकी 427 जागा मुस्लिम लीगने जिंकल्या. 15 मार्च 1946 रोजी ब्रिटिश पंतप्रधान ॲटलीने घोषित केले की भारताला शक्य तेवढ्या लवकर स्वातंत्र्य दिले जाईल. त्यासाठी आम्ही भारतात एक शिष्टमंडळ पाठवत आहोत. ॲटली यांनी आपल्या मंत्रिमंडळापैकी सर स्टॅफर्ड क्रिप्स, सर पैथिक लॉरेन्स, भारतमंत्री ए.व्ही. अलेक्झांडर यास भारतात पाठवले. यास कॅबिनेट मिशन म्हटले गेले. 24 मार्च 1946 रोजी ते भारतात आले. त्यांनी व्हायसरॉय, प्रांताचे गव्हर्नर, कार्यकारी मंडळाचे सदस्य, भारतातील राजकीय संघटना, पक्ष नेत्यांशी चर्चा केली. 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशनने आपली 24 कलमी योजना जाहीर केली. प्रमुख तरतुदी व कलमे. 1. ब्रिटिश प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून संघराज्य बनावे. या संघराज्याकडे परराष्ट्र, संरक्षण आणि दळणवळणी खाती व त्यासाठी पैसा उभारण्याचा अधिकार असावा. 2. यात ब्रिटिश प्रांत व संस्थाने यांच्या प्रतिनिधींचे कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ असावे. 3. एखाद्या जातीविषयी त्या जातीच्या सदस्यांच्या बहुमताद्वारे निर्णय घ्यावे. 4.
केंद्राचे विषय सोडून बाकी सर्व विषय व शेषाधिकार प्रांतांना द्यावे. 5. संस्थानांनी संघराज्याकडे दिलेले विषय सोडून बाकीच्या विषयावर त्यांचा अधिकार राहील. 6. देशाची नवी राज्यघटना तयार करण्यासाठी 10 लाख लोकसंख्यामागे एक प्रतिनिधी या प्रमाणात घटना समितीची निवड प्रांतिक कायदेमंडळाने करावी. 7. भारतातील प्रांताचे 3 गट करावे. प्रथम गटात मुंबई, मद्रास, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, बिहार, ओरिसा. दुसऱ्या गटात पंजाब, सिंध, वायव्य सरहद्द प्रांत. तिसऱ्या गटात बंगाल व आसाम या प्रांताचा समावेश असेल. सर्व गटांतून 292 प्रतिनिधी व संस्थानाकडून 93 प्रतिनिधी घटना परिषदेकरिता निवडण्यात यावे. 8. 9. प्रांताचे प्रतिनिधी प्रथम आपली घटना तयार करतील, नंतर गट आपली घटना तयार करू शकतील व शेवटी संघराज्याची घटना तयार केली जाईल. 10. भारतातील व्हाईसरॉयच्या मंडळाची फेररचना करून प्रमुख पक्षांचे हंगामी सरकार स्थापन करण्यात येईल. भारताची फाळणी व स्वातंत्र्य. 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन योजना आली. भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत युद्धकाळात अनेक योजना झाल्या, परंतु त्या यशस्वी होऊ शकल्या नाही. हिंदुस्थानची आता ब्रिटिशांना डोकेदुखी वाटू लागली. या योजनेनुसार भारताची फाळणी केली जाईल. पंजाब, आसाम आणि बंगालची विभागणी होईल. ब्रिटिश सरकार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताची सत्ता सोडून जाईल. भारत आणि पाकिस्तान यांची सीमा ठरविण्यासाठी एका कमिशनची स्थापना करण्यात येईल. दोन्ही देशांची सीमा आखली जाईल. स्वातंत्र्य. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये माउंटबॅटन योजनेनुसार 4 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास करण्यात आला. 18 जुलै 1947 ला त्याला मान्यता देण्यात आली. यामध्ये 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतावर ब्रिटिशांचा हक्क राहणार. चार. नाही. 388. ब्रिटनच्या राजाचे भारताचे सम्राट हे पद रद्द करण्यात आले. 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र उदयास आले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट 1947 ला लाहोरी गेट, लाल किल्ला, दिल्ली येथे भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांनी राष्ट्रध्वज फडकविला. भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन बनले. क्रांतिकारी कट. काकोरी घटना 1925. 9 ऑगस्ट 1925 मध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या चंद्रशेखर आझाद, रोशन सिंग, अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल नेत्यांनी काकोरी रेल्वे स्टेशन जवळ सरकारी खजिना लुटला. अशफाक उल्ला खान हा देशासाठी फासावर जाणारा पहिला मुस्लिम युवक होता. ब्रिटिश सरकारने या नेत्यांना पकडून फाशीची शिक्षा दिली. चंद्रशेखर आझाद पळून जाण्यात यशस्वी झाले. रामप्रसाद बिस्मिल यांनी काकोरी कटाचे नेतृत्व केले. ही घटना काकोरी स्थानकावर घडल्यामुळे काकोरी कट म्हणून प्रसिद्ध आहे. मीरत कट 1928. 1928 मध्ये मीरत उत्तर प्रदेश येथे साम्यवादी पक्षाच्या परिषदेमध्ये निमकर, जोगळेकर, डांगे, अहमद ही नेते उपस्थित होते. यामध्ये साम्यवादी पक्षाच्या परिषदेमध्ये ब्रिटिश सरकार विरोधी कट रचल्याचा ठपका ठेवून नेत्यांना अटक केली. यांचा खटला मीरत कोर्टात चालविण्यात आल्यामुळे हा खटला मीरत कट नावाने प्रसिद्ध आहे. 1925 मध्ये श्रीपाद डांगे, जोगळेकर यांनी साम्यवादी पक्षाची स्थापना केली होती. लाहोर कट 1929. 1928 मध्ये ब्रिटिश सरकारने पब्लिक सेफ्टी बिल व ट्रेड डिस्प्यूट बिल पास केले. पब्लिक सेफ्टी बिलानुसार परराष्ट्राशी संबंध ठेवता येणार नाही. ट्रेड डिस्प्यूट बिलानुसार कामगारांना संप करता येणार नाही. याला विरोध करण्यासाठी बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी कराची कायदेमंडळात बॉम्बस्फोट केला. त्यानंतर ब्रिटिश सरकारने या दोघांना अटक करून त्यांचा खटला लाहोर कोर्टात चालविला. या कटाच्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना 23 मार्च 1931 मध्ये लाहोर येथे फाशी देण्यात आली.
चितगाव कट 1930. स्त्रियांचा सहभाग म्हणून हा कट प्रसिद्ध आहे. या कटामध्ये सूर्यसेन, कल्पना दत्त, अजय घोष, तारकेश्वर दस्तीदार, प्रीतिलता वडडेदार, शांती घोष, सुनीती चौधरी, वीणादासी नेते होते. सूर्यसेन यांनी चितगाव कटाचे नेतृत्व केले होते. 18 एप्रिल 1930 मध्ये चितगाव येथील शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे लुटली. हे ठीक आहे. व ताब्यात घेतली. 14 डिसेंबर 1931 रोजी शांती घोष आणि सुनीती चौधरी यांनी कलेक्टर स्टीव्हन्सची हत्या केली. वीणादास यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बंगाल प्रांताच्या गव्हर्नरवर 6 फेब्रुवारी 1932 ला गोळ्या झाडल्या. सूर्यसेन व त्यांच्या सहकाऱ्यांना 16 फेब्रुवारी 1933 ला ब्रिटिश सरकारने अटक केली. क्रांतिकारकांद्वारे वध व हत्या. क्रांतिकारक. वर्ष. हत्या किंवा हत्येचे प्रयत्न. चाफेकर बंधू. जून 22. प्लेग कमिशनर रँड आणि लेफ्टनंट आयरिस्ट यांची हत्या. 1897. बारिंद्र कुमार घोष व भूपेंद्रनाथ दत्त. 1906. बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर फुलर यांच्या हत्येचा प्रयत्न अपयशी. प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस. 1908. किंगफोर्डच्या हत्येचा प्रयत्न करताना केनेडी मारला गेला. मदनलाल धिंगरा. 1909. कर्झन वायली, इंडिया ऑफिसचा अधिकारी, याची हत्या. अनंत लक्ष्मण कानेरे. 1909. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून. रासबिहारी बोस व सच्चिंद्रनाथ सन्याल. 1912. व्हायसरॉय लॉर्ड हॉर्डिंगच्या हत्येचा प्रयत्न अपयशी. भगतसिंग, राज गुरु, चंद्रशेखर आझाद. 1928. सँडर्स, पोलीस अधिकारी, याची हत्या. सुनीती चौधरी आणि शांती घोष. 1931. मिस्टर स्टीव्हन्स, बंगालमधील जिल्हाधिकारी, याची हत्या. वीणा दास. 1932. बंगालचा गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन हत्येचा प्रयत्न. गडबड. मायकेल ओडवायरचा वध. हेमचंद्र दास. 1940. जॉन बामफिल्ड फुल्लरवर हल्ला. यांनी केल्या महत्वाच्या गडबड. 1940. मायकेल ओडवायरचा वध. हेमचंद्र दास. जॉन बामफिल्ड फुल्लरवर हल्ला. यांनी केल्या महत्वाच्या धर्मसुधारणा. 1. राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांना भारतीय प्रबोधनाचे जनक, आधुनिक भारताचे जनक म्हणतात. राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगालमधील राधानगर जिल्ह्यात 22 मे 1772 रोजी एका सनातनी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव तारिणी देवी हे होते. वडिलांचे नाव रमाकांत रॉय हे होते. त्यांना स्त्री दास्यमुक्ती प्रणेते, बंगाली गढ्याचे जनक असे म्हणतात. राममोहन रॉय यांनी वाराणसीत हिंदू तत्वज्ञान व संस्कृत वाङ्मय यांचा अभ्यास केला. तसेच पाटणा येथे रॉय यांनी फारसी, अरबी साहित्य आणि कुराण या धर्मग्रंथाचा अभ्यास केला. पुढे त्यांनी जैन, बौद्ध, यहुदी, ख्रिश्चनी धर्मांचा अभ्यास केला. रॉय यांना फारसी, अरबी, इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक व हिब्रू ही भाषा येत होत्या. तीनशे शहाऐंशी. 1805 ते 1814 दरम्यान त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी केली. 1815 मध्ये त्यांनी कलकत्ता येथे आत्मी सभाची स्थापना केली. हिंदू धर्मामध्ये असलेल्या अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवला. मूर्तिपूजा, अस्पृश्यता, जातीयता आणि धार्मिक कर्मकांड गोष्टींना त्यांनी कडाडून विरोध केला. या गोष्टींना समाजात रुजवणाऱ्या पुरोहितांवर ही वैचारिक हल्ला केला. त्यांनी एकेश्वरवादाचे समर्थन केले. प्राचीन वेदादी ग्रंथात एकच ईश्वर मानण्यात आला आहे असे त्यांचे मत होते.
आपल्या मताचा पुरस्कार करण्यासाठी 4 वेद व 5 उपनिषदांचे बंगालीत भाषांतर केले होते. त्यांनी ख्रिश्चन धर्मावर ही कडाडून टीका केली व द प्रिसेप्ट्स ऑफ जीसस हा ग्रंथ लिहिला. ख्रिश्चन धर्म हा हिंदू धर्मीयांवर न लादता हिंदू धर्मात आवश्यक त्या सुधारणा केल्या पाहिजेत असे ते म्हणत. त्यांनी मुस्लिम व ख्रिश्चन धर्मातील चांगल्या गोष्टी हिंदू धर्मात आत्मसात करण्याचे सांगितले. त्यांच्या अशा विचारांवर हिंदू धर्मातील कर्मठांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला. 1821 मध्ये संवाद कौमुदी हे पाक्षिक सुरू केले. 1822 मध्ये मिरात उल अखबार हे पार्शियन वृत्तपत्र सुरू केले. रॉय यांनी कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. रॉय यांनी समाजातील स्त्रियांच्या हलाखीच्या परिस्थितीकडे लक्ष दिले. बालविवाह, बहुपत्नीत्व यांसारख्या प्रथा निषिद्ध ठरवल्या. त्या काळातील क्रूर सती प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. पतीनिधनानंतर विधवा स्त्रीने सती जाणे हा धर्म मानला जात होता. 1827 मध्ये त्यांनी ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. सती पद्धत कायद्याने मोडून काढावी म्हणून त्यांनी सरकार दरबारी प्रयत्न केले. रॉय व इतर बंगाली सुधारकांच्या प्रयत्नामुळे सरकारने 1829 मध्ये सतीबंदी कायदा पास केला. गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बॅटिक या उदारमतवादी व्यक्तीने हा कायदा पास केला. हिंदुस्थानातील सामाजिक व धार्मिक सुधारणा करण्यासाठी त्यांनी ऑगस्ट 1828 मध्ये कलकत्ता येथे जगप्रसिद्ध ब्राह्मो समाजाची स्थापना केली. 1830 साली राममोहन रॉय मुघल बादशाह अकबर द्वितीयचे वकील म्हणून इंग्लंडला गेले होते. हिंदू एकेश्वरवादाचा पुरस्कार करण्यासाठी 1826 मध्ये वेदांत कॉलेजची कलकत्ता येथे स्थापना केली. इंग्लंडला भेट देणारे ते पहिले भारतीय होय. वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले. त्यांना राजा ही पदवी 1826 मध्ये अकबर शाह दुसरा याने दिली. यांचा मृत्यू 27 सप्टेंबर 1833 मध्ये ब्रिस्टॉल, इंग्लंड येथे झाला. ते हाऊस ऑफ कॉमन्सशी सल्लामसलत करणारे पहिले भारतीय होते. त्यांना भारतीय पुनरुज्जीवनाचे जनक असे म्हणतात. राजा राममोहन रॉय यांच्या नंतर देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाजाच्या प्रसाराचे कार्य केले. 2. देवेंद्रनाथ टागोर. महर्षी देवेंद्रनाथ टागोर 1818 ते 1905 यांनी ब्राह्मो समाजाला नवजीवन देण्याचे कार्य केले. मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजात प्रवेश केला. त्यांनी ब्राह्मो समाजाच्या अनुयायांना मूर्तीपूजा, तीर्थयात्रा, कर्मकांड, प्रायश्चित्तीपासून रोखले. त्यांनी ब्राह्मो समाजाला हिंदू धर्मातील सुधारणा चळवळ म्हटले होते. हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना त्यांनी विरोध केला. ब्राह्मो समाजाच्या अनेक शहरी शाखा स्थापन केल्या. केशवचंद्र सेन यांना टागोरांनी ब्राह्मो समाजाच्या आचार्यपदी नियुक्त केले होते. सन 1840 मध्येच त्यांनी तत्वबोधिनी सभाची स्थापना केली. हिंदू धर्मग्रंथाचे संपादन करून त्यांनी ब्रह्मोपासना हा उपासनेचा एक वेगळा प्रकार प्रस्तुत केला. वेदांताच्या पायावर त्यांनी हिंदू धर्म सुधारणेचे कार्य जोमाने सुरू केले होते. केशवचंद्र सेन यांच्या हिंदू धर्माला संकुचित म्हणणे, ख्रिस्ती धर्माचे आकर्षण देवेंद्रनाथांना न आवडल्याने देवेंद्रनाथांनी केशवचंद्र सेन यांना ब्राह्मो समाजाच्या आचार्य पदावरून 1865 मध्ये काढून टाकले. 1866 मध्ये ब्राह्मो समाजात फूट पडली. केशवचंद्र सेन यांनी 1866 मध्ये भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. मूळ ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखाली राहिला, त्याला आदी ब्राह्मो समाज या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर त्यांनी निवृत्ती पत्कारली व हिमालयात निघून गेले. 3. केशवचंद्र सेन. ब्राह्मो समाजाचे एक प्रसिद्ध नेते म्हणून केशवचंद्र सेन यांचा उल्लेख केला जातो. सेन यांनी ब्राह्मो समाजात 1858 मध्ये प्रवेश केला होता. त्यांना देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाजाच्या आचार्यपदी नियुक्त केले होते. केशवचंद्र सेन यांच्या उदारमतवादी विचारांमुळे, त्यांच्या वक्तृत्व कार्यामुळे ब्राह्मो समाज लोकप्रिय झाला.
बंगालबाहेर उत्तर प्रदेश, पंजाब, मद्रासी प्रदेशात ब्राह्मो समाजाच्या शाखा स्थापन झाल्या होत्या. परंतु केशवचंद्र सेन हिंदू धर्माला संकुचित समजू लागले. संस्कृतमधील मूळ तत्वांचे उद्देश त्यांना मान्य नव्हते. ते स्वतःही यज्ञोपवीत वापरीत नसत. त्यांच्या सभेत सर्व धर्माचे ग्रंथ वाचन होत असे. परिणामतः 1865 मध्ये देवेंद्रनाथ टागोरांनी त्यांना आचार्य पदावरून मुक्त केले. सेन यांनी 1866 भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजामध्येच असताना केशवचंद्र सेन यांनी व त्यांच्या अनुयायांनी समाजातील बालविवाह, बहुपत्नीकत्व यासांसारख्या प्रथेवर हल्ला केला होता. सेन यांनी विधवा विवाह, प्रौढविवाह, स्त्रीशिक्षण विषयी आपले विचार व्यक्त केले. 1878 मध्ये केशवचंद्र सेन यांनी स्थापन केलेल्या भारतीय ब्राह्मो समाजातही फूट पडली. या समाजात केशवचंद्रांची हुकुमशाही निर्माण झाली होती. काही निकट अनुयायी त्यांना अवतार मानू लागले होते. हे कृत्य त्यांच्या समाजातील नवसुधारणा वाक्यांना न आवडल्यामुळे त्यांनी या गोष्टीस विरोध केला. मुलीच्या विवाहाचे वय वाढवले जावे असे विचार व्यक्त करणारे सेन यांनीच आपल्या 14 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीचे लग्न कुचबिहारच्या राजासोबत करून दिले. हे सर्व ईश्वराच्या आज्ञामुळे कैले गेले असे आपल्या कृतीचे समर्थन केले. पण दुखावलेल्या अनुयायांनी 1878 मध्ये साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना केली. यात आनंद मोहन बोस हे प्रसिद्ध नेते होते. एकट्या पडलेल्या केशवचंद्रांनी 1880 मध्ये नवविधान समाज स्थापन केला. परंतु पूर्वीप्रमाणे लोकप्रियता त्यांना प्राप्त झाली नाही. 4. स्वामी दयानंद सरस्वती. जन्म 20 सप्टेंबर 1824 रोजी काठेवाड, गुजरात येथे झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर तिवारी हे होते. 1860 मध्ये त्यांनी साधू विरजानंद दंडीश यांच्याकडून दीक्षा घेतली. आर्य समाजाची स्थापना केली. 1875 मध्ये मुंबई आणि 1877 मध्ये लाहोर येथे त्यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला. लाला लजपतराय, लाला हंसराज, स्वामी श्रद्धानंद हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे अनुयायी होते. त्यांनी हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी गो बॅक टू वेदाज म्हणजेच वेदाकडे परत चला असा नारा दिला. धर्मशुद्धीची चळवळ आर्य समाजाने राबविली. स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल या आश्रमाची स्थापना केली. निधन 30 ऑक्टोबर 1883 अजमेर येथे. 5. स्वामी रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस हे कलकत्त्यातील कालीमातेचे उपासक होते. ते महान तपस्वी, त्यागी व धर्मसुधारक होते. त्यांनी कोणताही वेगळा धर्म वा पंथ स्थापन केला नाही. जरी अध्यात्माच्या मार्गाने निर्वाण प्राप्ती होते यांवर त्यांचा विश्वास होता. सर्व जीव मात्र परमेश्वराची स्वरूपे असल्याने त्यांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा होय, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या शिकवणीतून व साध्या राहणीतून वेद व उपनिषदांतील विचार लोकांपुढे मांडले. सर्व धर्म एकच असून निर्वाणापर्यंत जाण्याचे मार्ग फक्त वेगळे आहेत, असे ते म्हणत. तुम्ही त्या परमेश्वराला कोणत्याही नावाने संबोधा, त्याच स्वरूपात तो तुम्हाला दिसेल, असे त्यांचे मत होते. रामकृष्णाच्या शिकवणुकीतून धर्माच्या तत्वज्ञानाचा तेजस्वी व स्वयंभू उद्देश जगासमोर आला. रामकृष्ण परमहंस इ. स. 1836 ते 1886 या काळातील प्रसिद्ध धर्म व समाजसुधारक होते. 6. स्वामी विवेकानंद. जन्म 12 जानेवारी 1863 ला पश्चिम बंगाल राज्यात कलकत्ता येथे झाला. वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त, आईचे नाव भुवनेश्वरी देवी. विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस हे होते. 11 सप्टेंबर 1893 मध्ये अमेरिकेमध्ये शिकागो येथे जागतिक सर्व धर्म परिषदेस उपस्थित राहून हिंदू धर्माचे महत्त्व जगाला पटवून दिले. 1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
रामकृष्ण मिशनचे केंद्र बेलूर हे आहे. मार्गारेट नोबेल ही विवेकानंदाची शिष्या हिंदू धर्म स्वीकारून भगिनी निवेदिता या नावाने ओळखल्या जाऊ लागली. रामकृष्ण मिशनने धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणण्यावर भर दिला. अंधश्रद्धा कर्मकांड सोडून विवेकबुद्धीने धर्माचा अभ्यास करावा अशी शिकवण दिली. त्यांनी जातीव्यवस्थेवर हल्ला चढविला. मानवतावाद, सेवाभाव, विश्वबंधुत्व या तत्वांचा पुरस्कार केला. हिंदू धर्म व संस्कृती यांचे महत्त्व पाश्चात्य जगाला पटवून दिले. स्वामी विवेकानंदाचा जानेवारी 12 हा जन्मदिन युवक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे निधन 4 जुलै 1902 मध्ये बेलूर मठात झाले. 7. भगिनी निवेदिता. जन्म 24 ऑक्टोबर 1867 डंगनॉन टायरोन, आयर्लंड येथे झाला. संपूर्ण नाव मार्गारेट एलिझाबेथ सॅम्युअल नोबल. वडिलांचे नाव सॅम्युअल रिचमंड नोबल. आईचे नाव मेरी इसाबेल नोबल. त्यांनी कला व संगीताचे चांगले शिक्षण घेतलेले होते. त्यांनी काही काळ शिक्षिका म्हणूनही कार्य केले. 1892 मध्ये विम्बल्डन येथे त्यांनी रस्किन स्कूल या नावाने शाळा सुरू केली. 1895 मध्ये स्वामी विवेकानंद इंग्लंडला गेले असताना मार्गारेट नोबल यांची भेट त्यांच्याशी झाली. स्वामी विवेकानंदाचा उदार दृष्टिकोन, सखोल चिंतन याने भरलेल्या व्याख्यानाने मार्गारेट नोबल अत्यंत प्रभावित झाल्या. यानंतर त्या भारतात आल्या व त्यांनी स्वामीजींचे शिष्यत्व पत्करले. स्वामी विवेकानंदांनी मार्गारेट नोबल यांना विधिवत शिष्यत्वाची व ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा 25 मार्च 1898 ला दिली व त्यांना निवेदिता हे नाव दिले. पुढे त्या भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांनी भारतभ्रमण केले. भारतीय संस्कृतीवर त्यांचे आतोनात प्रेम होते. कलकत्ता येथे निवेदिता विद्यालय स्थापन केले. 1899 मध्ये कलकत्त्याला आलेल्या प्लेगच्या साथीत त्यांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केली. 1902 पुण्याला जाऊन चाफेकर बंधूंच्या आईच्या चरणांना स्पर्श करून धूळ आपल्या मस्तकी लावली. 1905 च्या बनारस काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेतला. त्यांनी रमेशचंद्र दत्त व यदुनाथ सरकार यांना भारतीय नजरेने इतिहास लेखनाची प्रेरणा दिली. त्यांनी भारतीय क्रांतिकारी व स्वातंत्र्यसेनानी यांना समर्थन दिले. लेखन काली द मदर, द वेब ऑफ इंडियन लाईफ, क्रेडिल टेल्स ऑफ हिंदुइझम, रिलिजन अँड धर्म, अॅन इंडियन स्टडी ऑफ लाईफ अँड डेथ. निधन 13 ऑक्टोबर 1911 दार्जिलिंग व बंगाल येथे झाले. यांनी घडवला आधुनिक इतिहास. 8. रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर हे त्यांचे पूर्ण नाव होते. त्यांना आदराने लोक गुरुदेव म्हणत. 7 मे 1861 मध्ये कलकत्ता येथे त्यांचा जन्म झाला होता. ते एक उत्कृष्ट साहित्यिक व चित्रकार होते. त्यांनी 1901 मध्ये कलकत्त्याजवळ बोलपूर येथे शांतिनिकेतनची स्थापना केली होती. ती एक शाळा होती. तिचेच पुढे 1921 मध्ये विश्वभारती विद्यापीठात रूपांतर झाले. 1915 मध्ये सरकारने त्यांना सर ही पदवी दिली होती. 1919 मध्ये टागोरांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर या पदवीचा त्याग केला होता. रवींद्रनाथांनी गीतांजली, लिपिका, गोरा, चित्राई ग्रंथ लिहिले. त्यांनी जन गण मन हे राष्ट्रगीत लिहिले. बांगलादेशाच्या आमार शोनार बांगला राष्ट्रगीताचेही जनक. 1913 मध्ये त्यांना जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला मिळाला होता. त्यांचे निधन 1 ऑगस्ट 1941 रोजी झाले. रवींद्रनाथ टागोरांनीच गांधींना महात्मा ही पदवी दिली होती, असे काही इतिहासकार व लेखक मानतात. 9. दादाभाई नौरोजी. जन्म 4 सप्टेंबर 1825 ला गुजरातमधील नवसारी या गावी पारशी कुटुंबात झाला. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मुंबई येथे ते गणित या विषयाचे पहिले प्राध्यापक होते. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार. 1861 साली त्यांनी रास्त गोफ्तार या साप्ताहिकाची सुरुवात केली. 1873 मध्ये ड्रेन थिअरी, लुटीचा सिद्धांत मांडला.
1874 मध्ये बडोदा संस्थानाचे दिवाण बनले. 1875 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे सदस्य. 1885 मध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत सहभाग होता. 1885 मध्ये मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य. भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे त्यांना म्हटले जाते. क्वीन्स मेरी मतदारसंघातून निवडून येऊन हाऊस ऑफ कॉमन्सचे पहिले हिंदी सभासद 1892 बनले. 1887 मध्ये इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला. इंग्रजांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब दिला. वेल्बी कमिशन समोर साक्ष देणारे पहिले भारतीय होय. त्यांना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते, पितामह, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हटले जाते. त्यांचे निधन 30 जून 1917 मध्ये झाले. 10. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. जन्म 18 जानेवारी 1842 ला निफाड नाशिक येथे झाला. काही काळ अक्कलकोटच्या महाराजांचे कारभारी व कोल्हापूर संस्थानाचे दिवाण म्हणून काम पाहिले. – 1862 मध्ये इंदुप्रकाश या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारणेबाबत लेख लिहिले. 1865 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना. 1867 मध्ये प्रार्थना समाजाच्या स्थापनेत पुढाकार घेतला. 1870 च्या सार्वजनिक सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. 1871 वा त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 1874 वा सार्वजनिक सभेच्या वतीने त्यांनी जबाबदार शासन पद्धतीची मागणी करणारा अर्ज इंग्लंडला पाठविला. 1878 च्या पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 1885 वा स्थापन झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी न्या. रानडे हे एक होते. 1885 मध्ये भारतीय सामाजिक परिषदेची पुण्यात स्थापना केली. 1890 मध्ये भारतीय औद्योगिक परिषदेची स्थापना. 1893 वा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 1885, 1890, 1893 या काळात मुंबईच्या कायदे मंडळात सदस्य म्हणून निवडून आले. पदवीधरांचे मुकुटमणी, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस. एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी लिहिला. एसेज ऑन इंडियन इकॉनॉमी हा भारतीय अर्थशास्त्रावरील निबंध समूह लिहिलेला आहे. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे असल्याचे म्हटले. भारतीय हिंदी अर्थशास्त्राचा पाया घालणारे नेते. सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे नेते. त्यांच्याबद्दल लोकमान्य टिळक म्हणतात, थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देऊन जिवंत करण्याचे कार्य न्यायमूर्ती रानडे यांनी केले. त्यांच्याबद्दल गव्हर्नर रिचर्ड टेम्पल म्हणतात, द मोस्ट डेंजरस मॅन. त्यांनी जातीभेद, विधवांचे मुंडन, बालविवाह, बहुपत्नीत्व यांना विरोध केला व विधवा विवाहांचे समर्थन केले. न्या. रानडे हे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे राजकीय गुरु होते. लेखन मराठी सत्तेचा उदय आणि उत्कर्ष, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. मुंबई विद्यापीठात मराठीला स्थान मिळावे म्हणून न्या. रानडे यांनी प्रयत्न केले. नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी संस्था स्थापली. निधन 16 जानेवारी 1901 मुंबई. 11. गोपाळ